मराठी माणूस या दोन शब्दांवर ठाकरेंची शिवसेना आणि तत्कालीन बाळासाहेबांची एकसंध शिवसेना गेली अनेक दशकं राजकारण करत आली आहे। मुंबई आमची आहे, मराठी माणसं आमची आहेत, मुंबईवर आमचाच हक्क आहे अशी गर्जना करत राजकारण करणारे आणि दशकानुदशकं मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणारे ठाकरे मुंबईकरांच्या प्रश्नांवर मात्र खरोखरच किती गंभीर आहेत, त्यांना मुंबईकरांची किती पडली आहे याचा लेखाजोखा आता समोर आलाय। कारण मुंबई स्थित असलेल्या प्रजा फाउंडेशन या संस्थेनं एक सर्वे जारी केलाय आणि या सर्वेमधून मुंबईच्या लोकांसाठी, मुंबईकरांसाठी सभागृहात कोण भूमिका घेतंय, कोण प्रश्न मांडतंय, त्या सगळ्या आमदारांचंच प्रगती पुस्तक समोर आलंय आणि यामध्ये आदित्य ठाकरे हे 18व्या स्थानावर आहेत। त्यामुळे कायमच मराठी माणूस आणि मुंबईभोवती फिरणारं ठाकरेंचं राजकारण पाहता त्यांना खरोखरच मुंबईकरांशी किती काळजी आहे यावरच आपण बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि एकूणच हा सर्वे काय आहे त्यावरही आपण बोलणार आहोत या व्हिडिओमधून। पण त्याआधी एक आठवण, अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। प्रजा फाउंडेशन संस्था ही नेहमीच लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडत असते। नुकत्याच त्यांनी आमदारांच्या कामगिरीचा एक विस्तृत अहवाल जाहीर केला। या अहवालात मुंबईतील आमदारांनी विधानसभेत उपस्थित केलेले प्रश्न, जनतेचे प्रश्न मांडण्याची त्यांची आक्रमकता आणि त्यांची एकूणच कामगिरी याचा सविस्तर ताळेबंदच मांडण्यात आलाय। आता या सर्वेचे जे आकडे समोर आलेत ते जरा थक्क करणार आहेत। मुंबईच्या विकासासाठी, सामान्य मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी विधानसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेस पक्ष हा पहिल्या क्रमांकावर झळकलाय। काँग्रेसच्या आमदारांनी मुंबईच्या समस्यांवर आवाज उठवत सरकारला धारेवर धरल्याचं या अहवालातून तरी स्पष्ट होतंय। पण दुसरीकडे ज्या कुटुंबाचा आणि पक्षाचा डीएनएच मुंबई हा आहे, त्या पक्षाच्या युवा नेत्याची कामगिरी मात्र अत्यल्प आणि निराशजनक ठरली आहे। खुद्द आदित्य ठाकरे या रँकिंगमध्ये थेट 18व्या स्थानावर गेलेत। हा आकडा फक्त एक रँकिंग नाहीये, तर मुंबईच्या नेतृत्वाबद्दल उपस्थित झालेला एक मोठं प्रश्नचिन्ह देखील आहे। आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। राज्याचे पर्यावरण मंत्रीपदही त्यांनी भूषवलंय आणि युवा सेनेच्या माध्यमातून तरुणांमध्ये मोठी त्यांची क्रेज असलेली नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। जेव्हा ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते तेव्हा त्यांच्याकडून मुंबईकरांना खूप अपेक्षा होत्या। पण विधानसभेच्या पटलावर मुंबईच्या प्रश्नासाठी आवाज उठवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांची कामगिरी मागे कशी काय पडते असा सूर आता राजकीय वर्तुळातून आणि जनसामान्यातून पण समोर येताना बघायला मिळतोय। ज्या पक्षाचा जन्मच मुंबईच्या भूमीसाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी झालाय, तो पक्ष आज मुंबईच्या खऱ्या प्रश्नांवर कागदावर का कमी पडतोय? मुंबईत आजही रस्ते, कचरा, प्रदूषण, चाकरमान्यांच्या समस्या, पाणी टंचाई, रखडलेले प्रकल्प असे कितीतरी प्रश्न प्रलंबित आहेत। जेव्हा हे प्रश्न विधिमंडळात मांडण्याची गरज असते तेव्हा मुंबईचे हक्कदार म्हणून मिरवणारे नेते मात्र मागे का राहतात? हाच खरा प्रश्न आता समोर येतोय। दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षानं या अहवालात मारलेली बाजी लक्षवेधी आहे। मुंबईत काँग्रेसची ताकद पूर्वीसारखी राहिली नाही असं वारंवार बोललं जात आहे, तरीही विधानसभेत मुंबईच्या नागरी प्रश्नावर आवाज उठवण्याच्या बाबतीत काँग्रेसचे आमदार सर्वात पुढे राहिलेत। लोकल प्रवासाच्या समस्या असो, MMRA योजनांचे प्रश्न असोत किंवा सर्वसामान्यांच्या जगण्याशी जोडलेले प्रश्न असोत, काँग्रेसच्या नेत्यांनी विधिमंडळाचं सत्र गाजवलंय आणि सरकारला प्रश्नही विचारलेत। याउलट ठाकरे गटानं केवळ राजकीय सभा आणि पत्रकार परिषदांमध्ये सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यावर भर दिला, परंतु विधानसभेसारख्या अधिकृत व्यासपीठावर जिथं कायदे बनतात आणि धोरणांवर चर्चा होते तिथं आवश्यक ते प्रश्न विचारण्यात आणि आक्रमकता दाखवण्यात ते कुठेतरी कमी पडलेत का असा सवाल आता सामान्य मुंबईकर विचारतायत। एकूणच हा सगळा लेखाजोखा पाहता आदित्य ठाकरेंनी आणखी आक्रमक होणं गरजेचं आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की व्यक्त व्हा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।